कोल्हापूर जिल्ह्यातील काही महत्त्वाच्या बातम्या आता आपण थोडक्यात पाहणार आहोत। त्यासाठी आता पाहूया संक्षिप्त बातम्या अर्थात फास्ट न्यूज। इचलकरंजी वाहतूक नियंत्रण शाखेकडील पोलीस कर्मचारी आबा बनगर, विनायक अवताडे, विशाल बाटुंगे, संग्राम बाटुंगे हे शिवतीर्थ परिसरात वाहन तपासणी करत होते। त्यावेळी नंबर प्लेट नसलेली एक दुचाकी थांबवून पोलिसांनी विचारणा केली। त्यानंतर दुचाकीवरील दोघा संशयितांना ताब्यात घेऊन वाहनाच्या चेस क्रमांकावरून शोध घेतला। त्यानंतर ही दुचाकी चोरीची असल्याचं उघड झालं। अब्दुल्लाटमधील प्रवीण मधाळे आणि अजित कोळी या दोघा चोरट्यांना पोलिसांनी दुचाकीसह ताब्यात घेतलं। तर यड्राव फाटा परिसरातही आज आणखी एक दुचाकी चोरटा सापडला। पोलीस कर्मचारी प्रकाश हाके, वैभव सूर्यवंशी यांनी शहापूरमधील इरफान चिकोडे या संशयिताला दुचाकीसह ताब्यात घेतलंय। इचलकरंजीतील वखारबाग परिसरातील अमृत हॉटेलमध्ये गुरुवारी दुपारी काही तरुण आरडाओरडा करत शिवीगाळ करत होते। त्याची माहिती मिळाल्यावर पोलीस कॉन्स्टेबल शीतल गवळी त्या ठिकाणी पोहोचले। त्यावेळी पोलीस रेकॉर्डवरील पवन सरवदे, लखन बनसोडे आणि दीपक सोनवणे हे तिघे जण हॉटेल मालक विश्वजित शेट्टी यांना शिवीगाळ करत होते। पोलीस कॉन्स्टेबल गवळी यांनी तिघांना समजावण्याचा प्रयत्न केला, पण ते ऐकण्याच्या मनस्थितीत नव्हते। उलट त्यांनी पोलीस कर्मचारी गवळी यांनाच धक्काबुक्की केली। त्यामुळे सरकारी कामात अडथळा आणला आणि सार्वजनिक ठिकाणी दंगा घातल्याबद्दल शिवाजीनगर पोलिसांनी तिघांना अटक केली आहे। इचलकरंजीत रोजच असे काही भुरटे गावगुंड पोलिसांना आव्हान देऊ लागलेत। त्यामुळे आता पोलिसांनी अशा गावगुंडांना कायमचा धडा शिकवण्याची गरज आहे। कोल्हापुरातील निर्मिती कॉर्नर ते महालक्ष्मी हॉस्पिटल या रस्त्यावर प्रचंड खड्डे पडले आहेत। शिवाय पावसामुळे चिखल होऊन अनेक वाहनं घसरत आहेत। रस्त्यावरील मोठे खड्डे मुजवावेत अशी स्थानिक नागरिकांकडून मागणी होतीये, पण महापालिका प्रशासनाचं दुर्लक्ष आहे। त्यामुळे आज स्थानिक नागरिकांनी निर्मिती कॉर्नर परिसरात आंदोलन केलं। महापालिका प्रशासनाच्या विरोधात घोषणा देऊन रस्ता ताबडतोब दुरुस्त करावा अशी मागणी केली। या आंदोलनात चक्क नगरसेविका मानसी लोळगे सुद्धा सहभागी झाल्या होत्या। त्यामुळे महापालिका अधिकारी नगरसेवकांनाही जुमानत नाहीत का असा प्रश्न उपस्थित होतोय। यावेळी सुषमा जरग, चंद्रकांत कांडेकरी, राहुल चौधरी, रामेश्वर पत्की, चिन्मय सासणे, अजित निकम, प्रशांत जरग, सतीश लोळगे, संतोष जरग, कांचन निकम, वेदिका पाटील उपस्थित होते।